ओम नमो भगवते वासुदेवाय. बालदोस्तांनो, आज आपण माखन चोर ही श्रीकृष्णाची लीला पाहणार आहोत. गोकुळात गायींची खिल्लारे होती. घरी भरपूर दूध, तूप, लोणी असे. श्रीकृष्ण 5 वर्षाचा झाला होता. तो मित्राबरोबर हुतूतू सुरपाट्या खेळत असे. सगळे मिळून गवळ्याच्या घरी जाऊन खूप दंगा करत, कधीकधी दूध लोणी गट्टम करत. सगळ्यांना लोणी खूप आवडत असे. गोपींना गंमत वाटे. त्यांना कृष्णलीला आवडत, पण त्या यशोदेकडे त्याची तक्रार सांगत. एक सांगत होती, तुझा कृष्ण आमची गोठ्यातली वासरे पहाटे येऊन सोडून देतो आणि ती वासरे गाईचं सगळं दूध पिऊन टाकतात. मग आम्ही काय करायचं? दुसरी कशी म्हणते, आई असं काही नाही, हा तर आमच्या घरातलं लोणीच चोरतो आणि सगळ्यांना वाटून टाकतो. मग आम्ही काय विकायचं? यावर श्रीकृष्ण कसा म्हणतो, आई हे खोटं बोलतात ग. मी तर तुझ्या कोशीत झोपलेला असतो. मी कशाला जाईन कुठं? यशोदा म्हणायची, अगं लोणी उंच शिंकाळ्यावर ठेवा, म्हणजे त्याच्या हाताला येणार नाही. गोपी म्हणायच्या, हां आता असंच करतो. आम्ही पण या मुलांना लोणी हाताला येणार नाही एवढं पाहीन. पण हा गोपाळकृष्ण गोपांना वाकवून त्यांच्या पाठीवर चढून लोणी काढतो. एक गोपी म्हणाली, आम्ही अंधारा जागेत दही ठेवलं तर ते सुद्धा तो हुडकून काढतो आणि तो तिथं गेला ना तर अंधाऱ्या जागेत प्रकाश पडतो. आश्चर्य आहे की नाही? गवळणींच्या तक्रारींनी यशोदा कंटाळली. ती म्हणाली, आपण एक युक्तीच करूया. ही मुलं कधीतरी मोठी झालीत, त्यांना आता गाई घेऊन जाऊ दे वनात. सगळ्या गोपींना ही युक्ती खूप आवडली. गोपाळकृष्ण आणि गोप बालके आता रोज रोज सकाळी वनात जाऊ लागली. वनात त्यांनी खूप गमती जमती केल्या. त्याच्या पुढील गोष्टी आपण ऐकूया. कशी वाटली ही गोष्ट? या गोष्टीला सबस्क्राईब करा.